माधव मुंडे यांच्या खून प्रकरणात 18 मध्ये उलटून गेले तर अजूनही आरोपी मुकटाच आहेत। माधव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांनी अनेक आंदोलन केली होती। आता त्यांनी ते विष घेऊन आत्मदान करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळेस त्यांनी एक आव्हान देखील करण्यात आलं होतं की मनोज दादा पाटील किंवा हक्के पाटील यांनी आम्हाला भेट द्यावी, सहकार्य करावे। आज मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भेट घेतलेली आहे, त्यांचे संवाद साधलेले आहे। तर आज मनोज पाटील तुम्ही त्यांना आवाज दिला होता, त्यांनी आज ते आली तर आपल्या कुटुंबाला भेट दिलेली, काय तुमचं बोलणं झालेलं आहे? माझं दादांना एवढंच बोलणं झालं की दादा म्हणले आता मी खुद ह्या प्रकरणात उतरलो आहे, आता पाठीमागचं पुढचं मला काहीच घेणं देणं नाही, मी उतरलो म्हणजे न्याय देणार म्हणजे देणार आणि आरोपी अटक करायला लावणार म्हणजे करायला लावणार। त्यांनी सांगितलं आहे 25 तारखेच्या अगोदर की ह्यांना डायरेक्ट फडणवीस साहेबांना त्यांनी फोन लावून सांगितलं की 25 तारखेला रस्ता रोको आंदोलन आहे, त्याच्या अगोदर SIT CID दाखल करा आणि त्या परिवाराची मागणी एवढीच आहे की आरोपी अटक करा। आता 25 तारखेला माहेर आणि सासर यांच्या वतीनं रस्ता रोको करण्यात येत होतं, याच्यामध्ये आपण सहभाग घेणार? हां, मी तर सहभाग घेणारच ना, का तर माझ्या न्यायाच्या लढाईसाठी माझं पूर्ण गाव म्हणजे माझं सासर आणि माझं माहेर दोन्ही होऊन एक येत आहे। कारण इतक्या दिवस त्यांना बी वाटलं नाही की कसं म्हणजे एकदम कसं आपण उतरावा, काही तर हिचा लढा पाहिजे। मग आता मी जे पुढचं टोकाचं पाऊल उचललं ते परत उचलून म्हणून त्यांनी दादांनी आता मला आश्वासन दिलं आहे की आरोपी अटक करणार, 1 महिना थांबा, माझं थोडंसं त्यांचं आरक्षणाचं आहे, नंतर मी पुरेपूर ह्या प्रकरणात उतरणार आणि आरोपी अटक करणार। त्यांनी आता मुख्यमंत्र्यांशी थेट बोलले होते मोबाईलवर, तुमचं काय बोलणं झालं? नाही, मुख्यमंत्री साहेबांच्या PSC बोलले होते ना, मग मुख्यमंत्री साहेब नव्हते ना, तर म्हणले 10 वाजेपर्यंत मुख्यमंत्री साहेब मला फोन लावतील, त्यांनी आश्वासन दिलं आहे। त्यांनी बी टाईम मागितला आहे की या परिवाराला भेट द्या। आपण सुद्धा त्यांची भेटायला जाणार होतं, त्यांचं काही पुन्हा टाईम दिला त्यांनी? नाही, आम्ही साहेबांच्या मार्फत मागितला होता, मग साहेबांनी आम्हाला म्हणले होते की SP सरांना बोलून हे करूत, पण मी म्हणलं होतं की मी बंगल्यापाशी जाऊन थांबणार, मला 10 मिनिटं टाईम दिला पाहिजे। पण आज दादापाशी मी अजून विनंती केली की दादा तुमच्या हस्ते आम्हाला टाईम द्यायला हवं, तर ते म्हणले आहेत की देऊत। आपण मुख्यमंत्र्यांशी भेटायला जाणार? हां, आम्ही जाणार, मुख्यमंत्र्यांना जाऊन आम्ही सांगणार की आमचं एवढं प्रकरण, एवढे आरोपी अटक करा म्हणून। तो आता त्या आरोपींची आपण नावं घेतले, तर सगळं डिटेलचे हे केलेलं आहे, पण तरी पण पोलीस पाठीमाग घालते। पोलिसांनी पाठीमागं घातलं, मग तर आता पोलिस पाठीमागं घालणार नाहीत, कारण पूर्ण आता जन आंदोलन म्हणजे पूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत आहे। आता कुणीच आरोपींना पाठीमागं घालणार नाही, इतक्या दिवस घातलं पण आता इथून पुढे घालणार नाही। तुम्हाला विश्वास आहे आता जरांगे पाटील आपल्या सहकार्य करतील? हां, आता मला सकारात्मक भूमिका आली आहे जरांगे पाटलांवर म्हणजे दादांवर मला खूप विश्वास आहे। म्हणजे मला एक बाळाभाऊ बांगर जसे भाऊ आहेत, सतीश जसा आहे, पुन्हा शिवराज बांगर जसे भाऊ, सगळे असे माझ्या महाराष्ट्रातले जेवढे भाऊ आहेत त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की आरोपी अटक करून आपण जन आंदोलन उभा करू। दादांनी तर महाराष्ट्र बंद करू, राज्य बंद करू म्हणले, आरोपीचं नाही अटक केले तर। मनोज दादा पाटील यांनी आज भेट घेतली होती, त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावरती मध्ये समाधान देखील आहे आणि पाटलाकडून त्यांना मोठा विश्वास देखील यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।